भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज वसई तालुका येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षांमध्ये या देशाचा खूप विकास केला आहे, परंतु चव्हाण साहेब विसरून गेले की वसई तालुक्यात राहणारे या सर्व मिनी भारत असलेल्या तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. ह्यांच्या मूळ समस्या काय आहेत ह्याबद्दल त्यांना कोणी सांगितलं नव्हतं का? त्यांना माहीत नाही का? किंवा त्यांना ह्याचा विसर पडला असावा? आज वसई तालुक्यात अनेक समस्या आहेत. ह्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत? लोकांच्या काही मूलभूत गरजा आहेत, त्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करणार आहोत ह्याबद्दल त्यांनी काहीच न बोलता फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचा विकास कसा केला ह्याबद्दलच बोलले. पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नांचे योग्य ते उत्तर ते देऊ शकले नाहीत. शुरुआत में कहा कि आप यहाँ पर गप्पा मारने आए, अगर मैं पन्ने में कहूँ तो गप्पा विद पालघर के अप्पा कह सकते हैं हम. तो एग्जैक्टली जैसे आपने बहुत बखूबी से आपने आंकड़ेवारी के साथ में उदाहरण के साथ में पंतप्रधान हमारा मोदी जी क्यों होने चाहिए, इसका आपने बहुत बेहतरीन उदाहरण दिया. तो अब हम चाहेंगे सर कि पालघर के विषय पर ही आप इतने बेहतरीन तरीके से बात करें कि जिससे हम सभी को उत्तर मिल जाए और हम सभी सेटिस्फाइड हो जाए कि आखिरकार यहाँ पर मैंने यही कहा 400 सीट में भाजपा का योगदान पालघर से क्यों? देखिए, यहाँ पर की आरोग्य की व्यवस्था अच्छी होनी चाहिए, इसलिए हमने यहाँ पर का जो हमारा उम्मीदवार है सर ये तस्वीर बड़ी दयनीय है. पालघर की स्वास्थ्य व्यवस्था की बात आप कर रहे हैं. ये यहाँ पर चरमराई हुई स्वास्थ्य व्यवस्था है कि डोली में ले जाते हुए गर्भवती महिलाओं की तस्वीरें. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माझ्या प्रश्नामध्ये उत्तर पण तुमच्याकडेच आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील किंवा आमचे सर्व नेते मंडळी सर्व जाहीर सभांमध्ये सर्व ठिकाणी या सर्व गोष्टी सांगतायत की संविधानाचं असणारं स्ट्रक्चर हे कोणालाही बदलता येत नाही किंवा ते करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला तुम्हाला हात लावता येत नाही. हे सगळं जगजाहीर आहे. पण आता काय झालं आहे की काही मंडळी जी आहेत ना ती त्यांच्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींना आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला हरवता येत नाही म्हणून असे काही मुद्दे आपल्याला तयार करता येऊ शकतात का की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला कुठेतरी छेद देता येऊ शकतं. म्हणून मग तुम्ही पाहिलं असेल की ही सगळी मंडळी जी आहे ही त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीचा अपप्रचार करतायत. आम्ही स्वतः असा विचार करतो की त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला हे समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश येतं, परंतु काही ठिकाणी कसं असतं की काही ठिकाणी मानसिकता जर कोणी त्या दिशेने न्यायचं ठरवलं असेल तर त्याला तुम्ही आणि आम्ही काही करू शकत नाही. कारण कसं असतं की एखादी गोष्ट समजवणं किंवा एखादी गोष्ट पटवून सांगणं इथपर्यंतच आपल्याला जमू शकतं. परंतु एखाद्याने जे ठरवलंच आहे की आम्हाला असाच प्रचार करायचा आहे, विषयाचा प्रचार करायचा असेल तर त्याला आम्ही काय करायचं. उनकी की स्कीम थी, उस स्कीम में सांसद विधायकों को एक गांव गोद लेना था. पिछले 5 साल का मैंने डाटा निकाला था. तमाम मुंबई के विधायक थे, गणेश शेट्टी थे, उन्होंने गांव गोद लिया और कोई काम नहीं किया. इस 2019 के बाद से कितने विधायक और जो सांसद हैं कौन से गांव गोद लिए हैं और वहां पे क्या विकास किया? ये तुमको डेटा में दे दूंगा. ये तो सब लोगों को दिया है ऑलरेडी, वो है, मैं आपको भेज दूंगा. किसका अभी किसने लिया है मुझे मालूम नहीं, तो भेज दूंगा. की प्रत्येकाला संधी मिळत असते. संधी मिळत असताना संधीमध्ये आपण काय करतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वीचं असणारं काँग्रेसचं गव्हर्नमेंट असेल किंवा त्यानंतरचं असणारं महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट असेल, या सर्व गव्हर्नमेंटला धोरणामध्ये त्यांना पॅरालिसिस लागलेला होता. हे काही मलाच सांगण्यासारखं काही वेगळं नाही. धोरणामध्ये पॅरालिसिस याचा अर्थ की त्यांनी कोणतंच धोरण राबवलं नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी फक्त एकच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतो. ते नेहमी म्हणायचे मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना मदत करेन. केली का तर त्याचं उत्तर नाही. पण मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कौतुक यासाठी करतो. एक धोरण केलं, पेट्रोल डिझेल आणि ह्या सगळ्या इंधनं जी आहेत ही आपण
जगातून बाहेरच्या देशातून मागवतो, त्यांनी असं एक धोरण केलं की या पेट्रोलवरती आपल्याला लागणारं चलन जे आहे हे मोठ्या प्रमाणात खर्च होतं आणि म्हणून 10% इथेनॉल त्यामध्ये मिक्स करावं, हे एक धोरण केलं. या एक धोरणामुळे इथेनॉल हे या आपल्या देशामध्ये निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ऊस आणि ऊसावरती असणारे कारखाने, या सगळ्या गोष्टींमुळे तिथला असणारा शेतकरी जो भागधारक होता, तिथले असणारे कारखाने त्यांना इथेनॉल तयार करण्यासाठी प्रक्रियेसाठी पैसे, या सगळ्या गोष्टी दिल्यामुळे ती सर्व कारखाने प्रॉफिटमध्ये जायला सुरुवात झाली. भागधारकांना पैसे मिळाले. सामान्य शेतकऱ्याला त्यामधून काय फायदा झाला तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टींमधून 10% असणारी इथेनॉलमुळे झालेली परकीय जी बचत आहे ती बचत 40,000 कोटीपेक्षा जास्त झाली. आणि त्यामुळे या देशातील असणाऱ्या प्रत्येक सामान्य शेतकऱ्याला किसान सन्मान योजनेचे 2-2 हजार रुपयाचे 6,000 रुपयाचा हप्ता, हा 6,000 रुपयाचा हप्ता 2-2 हजार रुपयाच्या योजने, पेरणीच्या वेळेला त्याला मदत, त्याला खत टाकण्याच्या वेळेला मदत आणि त्याला कापणीच्या वेळेला मदत, ही शेतकऱ्यांना देण्याचं काम हे केंद्रातल्या सरकारने जसं केलं तसंच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी सुद्धा अजून त्याच्यामध्ये ॲडिशन करून नमो सन्मानच्या माध्यमातून जवळजवळ ही संख्या किती आहे, ही संख्या या संपूर्ण देशामधली असणारी संख्या आणि महाराष्ट्रातली संख्या, महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लोकांना, महाराष्ट्रातील 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या योजनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या योजनेच्या माध्यमातून मिळालं, हे मला सांगायला आनंद होतो.